नमस्कार. तर मी शेतकऱ्याची कारभारी. आज आपण आलोय करमाळा तालुक्यातील जागृत देवस्थान रेवणनाथ मंदिरात. म्हणतात इथे मागितलेलं नवस कधीही फुकट जात नाही. रेवणनाथ कोण होते हे तुम्हाला माहीत नसेल, पण मी सांगते. रेवणनाथ हे एक 9 नाथांपैकी एक सिद्ध संत आहेत. गुरु मच्छिंद्रनाथांचे शिष्य आहेत. तुम्ही म्हणसाल की हे एवढे चित्र दिसतायत तुम्हाला काढलेले, तर हे एक राऊत आर्ट वीट म्हणजे आमच्या वीट गावातील एक सर आहेत, जे शिवाजी विद्यालय इथे कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने हे सगळे चित्र रेखाटली आहेत आणि त्यांचा लोगो पण मी तुम्हाला दाखवला आहे की त्यांनी प्रत्येक चित्राच्या खाली त्यांचं नाव पण टाकलेलं आहे. तर प्रत्येक देवाचे चित्र त्यांनी रेखाटलेले आहेत. करमाळा हा भाग शेतीप्रधान आहे. पाऊस, पीक, जनावरांसाठी रेवणनाथालाच पहिला नवस केला जातो. रेवणनाथांना पिठलं, भाकरी, दही भाताचा नैवेद्य आवडतो. आता मंदिराची एक तुम्ही म्हणताल खासियत काय आहे, तर करमाळा तालुक्यात बऱ्याच गावांना रेवणनाथाचं मंदिर आहे, पण सर्वात प्रसिद्ध म्हटलं तर तुम्हाला वीटमधील जागृत देवस्थान हे आपल्याला रेवणनाथाचं दिसून येईल. आजारपणात, कोर्ट कचेरी, मुलबाळ यासाठी लोक दूरदूरून येतात. पिंपळाचं झाड आणि शांतता. बऱ्याच मंदिरात मोठं पिंपळाचं झाड असतं. सावलीत बसून लोक नवस बोलतात. अंगारा भंडारा इथे अंगाला कपाळाला लावला की संकट टळतं, अशी सुद्धा श्रद्धा आहे. तुम्ही म्हणसाल की इथली यात्रा कधी असते, तर श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये सोमवारी मोठी गर्दी असते. महिला उपवास करतात. चैत्र पौर्णिमेला सुद्धा मोठी गर्दी असते. 2-3 दिवस जत्रा भरते. आता तुम्ही म्हणसाल की लोक काय काय मागणं मागतात, तर मुलंबाळ होण्यासाठी नवस, आजारामधून मुक्ती आणि शेतात चांगलं पीक यावं यासाठी ते देवाकडे मागतात आणि देव त्यांच्या ज्या इच्छा आहेत ते सगळ्या पूर्ण करतात. रेवणनाथ हे एक भोळे भाबडे आणि नवसाला पावणारे देव म्हटले जाते. रेव म्हणजे आनंद आणि नाथ म्हणजे स्वामी, म्हणजे आनंद देणारे स्वामी. काही ठिकाणी त्यांना जोगेश्वर किंवा रेणुका मातेचे पती पण म्हणतात. आता रेवणनाथाची कथा सांगतात की रेवणनाथ हे जंगलात राहून तप करायचे. ते गावोगावी फिरून लोकांना आशीर्वाद द्यायचे. लोकांना दुःख, आजार, संकट ते एका रात्रीत दूर करतात. हो ताई, रेवणनाथाचं महत्त्व खूप मोठं आहे. ते फक्त देवच नाहीत, तर गावागावातले कुलदैवत आणि गावाचे रक्षक सुद्धा आहेत. बघायला गेलं तर इथून नागाई दिसते. नागाई म्हणजे काय, तर पाठीमागच्या साईडला एक विहीर आहे. तर ह्यामध्ये आपण ज्यावेळेस आपल्याला लग्न कार्य असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल, तर यामधून भांडे यायचे. तर भरपूर असे तुम्ही जर मागणी केली का तिथून आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे भांडे ताटं यायचे. सोमवार आणि शनिवार रेवणनाथाला प्रिय आहेत. त्यांना नैवेद्य म्हटलं तर भाकरी, पिठलं, वांग्याची भाजी, दही भात, साधं जेवण हे त्यांना खूप आवडतं. रेवणनाथाची पूजा जात पात बघता सगळे करतात. गावचा पाटील असो की शेतमजूर, सगळे एकत्र येऊन देवाची यात्रा साजरी करतात. त्यामुळे गावात एकही राहते. आणि रेवणनाथाबद्दल एक खास गोष्ट म्हणजे म्हणतात रेवणनाथ हे फिरते देव आहेत. एका जागी न राहता गावोगावी फिरून दुःख दूर करतात. म्हणूनच कुठल्याही रेवणनाथ मंदिरात गेलं की तिथे शांतता आणि गारवा जाणवतो. तुम्ही म्हणसाल की ही जी आहेत की आम्ही पाठीमागच्या साईडला येऊन ही जाणाई म्हणजे नागाई किती खोल आहे हा मी बघितलं होतं. भरपूर असं मोठं मंदिर आहे. एक दिवस तुम्ही नक्की या आणि दर्शन घ्या. तुमचं सुद्धा मन पूर्ण शांत होईल. नागाई नाव का पडलं आम्हाला हे पाहिजे म्हणजे तिथं नाग आहे का? नाही ना. त्यातून पहिली भांडी यायची नाही असं म्हणतात ना, पहिली भांडी यायची. म्हणजे काय काय यायचं त्यातून? त्याच्यात आपण जेवढी भांडी आपला सावसार आहे घरात तेवढं होतं तिथे सावसार सगळं 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 मग ते आपल्याला मागावं लागायचं का? आधी जायचं हात जवळ खूप टाकायची तिला आणि नंतर पाया पडायचं. मग आपण आपली गडी सोडत होती गडी भांडी बाहेर येतो. अशी आता बंद झालं की शिवरात कसं म्हणजे अडचण असताना हे केले मला शिवरी म्हणायचं. काय मग तेव्हापासून ही पोरगी ना हा हा ती पोरगी वाढलं. हां दिसले तर. हां
पण गांड्या बसल्या इथं बाता खालीत आणि पोरांनी आम्हाला संध्याला एवढंच का असं म्हणून समजा बायचे पंगत असते सगळ्या बाळाची पंतवाडी असते गिरवली सगळ्या किती चालत तिथं बायाले बोचाडे लई चितला तिथला प्रार्थीचा ओळखी ती पोरगी गेली मनाने आपलं मला माहितीच नाही पण पोराला कसं काय गेलं त्याला कसं काय माहित झालं तिकडे जायचं तिनं बोललेलं असं गेलं की पोरगं काय पोरगं पाण्यामध्ये आणि होत्या काय माझं पोरगं कुठे आणि दुसऱ्या पोरगं शिरा मला न्हावा राहायचं आहे का नाही लाईट लावतो ती महाराज पोराला सोडकी हाणली आणि तशी पोरगं पकडलं गेली सुद्धा पाहिजे ना ते हातात आणि त्यांनी फास्ट आणलं तर आली गाडी पोलिसाची बाहेर काढत तर आली गाडी सर्व पोलिसच होते पोरकसली बाहेर होते पैसे कीर्तन झालं की त्या पोरा कुठं आणलं होतं तिथे बसलं होय नाही म्हणजे आम्हाला नागायचं महत्व म्हणजे ऐकून होतं आम्ही की फक्त त्यातून भांडी ही येत होती म्हणून आम्ही तुम्हाला विचारलं अरे होय पण तुम्हाला 4 दिवस आलं नाही सगळ्यात कडक रेवणात आहे ना सगळ्या गावात कुठं रेवणाचं मंदिर नाही आहे का मग आता ती बाई गेली झोपल्या जागेवरच मरून गेली 4थ्या दिवसातून आतमध्ये शिकवतो तर भांडी आपल्याला लागणार किती बी भांडी किती आपल्याला राहून निसते आम्ही किती तिचं सत्तर मागून गेलेलं नाही ते असणार त्या नाही एक नारे तुमच्या घरातला मनुष्य त्याचं घराच्या मागवर तसं उभं करायचं आणि ते इथनं पाताळ नारळ चिवळीचा फळ 5 भांग लिंबू तिथं त्याच्यावर ठेवायचं तिथं लगेच येतं तिथं वर ठेवलं तरी येतं का नाही पाण्यात पाण्यात म्हणजे हिथलं तिकडं निघतं झऱ्याच्या नागावापासून नागोबापासून आता सध्या आता हल्ली ह्याची चालू आता आहे असं म्हणतात त्याला हाय मग ते पोरग खाली गेलं ते तिकडं नाही निघलं कुठं तिकडं नाही निघालं र तिथं मुंडकं त्याचं असं गुटलं गुतलं आणि इथं बसलं बाहेर बोलत आम्ही आता बघितली पण लय अडचण आहे तिथं पण सत्य लई नागोबा हा ना? ते नागोबाचा नादच फळ आहे ज्याला लेकर होत नाही ते आता जरी आपण रोज बोललो का नाही नागोबा मला पोरग ती बाया ती त्याला नाग तरी होते होय आज नवसाचं. मग बाहेर वाशायला ह्याला पण येत ना तिथं म्हणजे इथं आलं की निघून जातं म्हणते काय म्हणजे बाहेरचं ही काही जरी असलं तरी पण आता काय सांगावं आग बाई मोठा रांग ठेवली ती अंगात त्या माणसाच्या आणि त्या बाईची खरुंडी करून तिथं नुसतं आतमध्ये हवा पैसे द्या मोठ्याने बोबत मी जातो आता बाजा मला नका हानवई असं करतो हा ना जीवच सांगतो रेवनाथ पाण्यात ऐकलं तरी असं म्हणजे मनात ही होत असेल मुंग्या येतात मग साधं नाही जायचं. त्याच्या पोराचं ते घेतलं झोपी गेलं आणि त्या पोराचं गेलं हा ना मग ते असं कधीच नागायने कधीच जीव घेतला नाही ना पहिल्यांदाच ते पोराचं. कवात नाही पोरगंच गेलं मनाने हा तेच ना मागाने गेलं हात धरायला गेलं तर झोप पाहिजे कसा बसत हा मग पण पाणी पण नव्हतं ना वर तसं मनाला गेलं तर बघायला तसं ते बी इकडं उतरलं नाही तिकडं पुढं गेलं नाही एकदम नागायचं नागायचं समजायला आपल्याला वाटत खायला समजायला थोडंच बोल कसा करायचं त्याच्या अंगात होय पाट्या गाड्यात सोन्याची पिंटी थोडं 2 गाड्याच्या गाडीची तिनेच बोलून घेतलं म्हणायचं तिनेच जीव घेतला बस आता सगळ्याला इथं वाढे त्या इतर कधी बाया होत्या तिकडं वाढले तिकडं वाढले त्याकडे सगळ्यांना वाढले चल